श्री स्वामी समर्थ. चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच रामनवमी येत्या गुरुवारी 26 मार्च 2026ला आलेली आहे. तर अष्टमी आणि नवमी एकत्रित आल्याने खूप सुवर्ण योग आहे. या दिवशी एक सेवा करायची आहे. लवकर उठा आणि तुमच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक घाला, तांदळाची रास करा, त्यावर देवांना स्थापन करायचं आहे आणि दिवा अगरबत्ती लावून घ्यायची. एक अखंड दिवा आपल्या देवघरात चालूच ठेवा. बघा, प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आहे. दिव्यात एक कापराचा तुकडा टाकून द्यायचा आहे. 2 लवंग टाका, चिमूटभर हळद टाका. गुरुवार आलेला आहे. सोन्यासारखे कामं होतील. तुमचे जे काही अडलेले कामं असतील ते सुद्धा पूर्णत्वात जातील. त्याचबरोबर एक सेवा करायची आहे. दुपारी 11:39 पासून ते दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म वेळ म्हणजे 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे. या वेळात आपल्याला 1 तासात सेवा करायची आहे. तर 11 वेळा प्रभू श्रीरामांची सर्वात प्रभावी सेवा ती म्हणजे रामरक्षा स्तोत्र 11 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. अगरबत्ती दिवा लावून घ्या, आसन घेऊन बसा, शांत चित्ताने 11 वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. जी अगरबत्तीची रक्षा पडेल ती एखाद्या ताटलीत पडेल अशा पद्धतीने स्टँड ठेवायचा आहे आणि ती रक्षा सगळ्यांना सेवा करून झाल्यानंतर देवांची आरती करून घ्या आणि ती रामरक्षा स्तोत्र पठण केलेली, सेवा केलेली ती अगरबत्तीची रक्षा सर्वांना कपाळी लावायची आहे. ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः मंत्र जपा. सर्वांनी ही सेवा आवर्जून करायची आहे. धन्यवाद.